मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं देवेंद्र फडणवीस केसरी पर्व 3 संपन्न झालं. रेटरे धरण येथे मैदान आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय लखन आणि सोबत पाहला घोटचा सर्जा. अभिभाऊ नमस्ते. नमस्ते. एक मोठा विजय, मोठं मैदान होतं आणि कायम मोठ्या मैदानात गुलाल घेतोच, एक नंबर करतोच. आता आपल्या नशिबात होते इथं पण हा आणि कडणी सुद्धा एक नंबर झाला. बरोबर. मनात काय चाललेलं आज? कडनं जोडी होती फायनल लागत होती मला, हा. पण त्यांनी सांगितलं होतं म्हणे काय अडचण नाही, बर बैल काय अंगाबिंगावर नाही ना. पण चांगली गाडी पळाली फायनल. बर सिमीला त्याकडे लागलो होतो, फायनल याकडे. बस. आज घोटचा सर्जा पाहिला सोबत. यापूर्वी किती मैदानामध्ये ही जोडी पाहिली आणि काय जाणवतं ही जोडी पाहताना? म्हणजे काय नाही, गाडी छान पळाली आणि पहिलंच मैदान आहे त्याच्या गाड्यात पळायचं आपलं. हा, प्रथमच ही जोडी पाहिली. हो, प्रथमच पळाली. बर. कसं नियोजन लावण्यात आलेलं आजचं? नियोजन काय नाही, आमच्या भाऊनीच केलं होतं नियोजन. बर. भाऊ म्हणले जमन का गाडी? मी म्हणलं चालते, काय नाही अडचण, पण म्हणलं कड आल्यावर काय होईल. हा. तर भाऊ पण म्हणले काय नशिबाचा आवाज व्हायचा असलं ते होईल म्हणे. बर. आणि सेमी आणि फायनलला पण दोन्ही कडनीच लागलं. आज गट पास झालेलं त्यावेळेस मला वाटते एकटीच गाडी पाहिली. एकटीच त्यावेळेस पाहिली त्यावेळेस मोरे सरांनी पुकारलेलं 1-2 कपूर नामीज लखन, माय नेम इज लखन. आणि फायनलला पण तेच गाणं वाजलं प्रथम क्रमांक झाल्यावर. तो एक वेगळा आनंद काय होता आपल्याला त्या बैलाने, म्हणजे खूप आनंद वाटते, कारण की 1-2 कपूर माय नेम इज लखन म्हणते, भारी वाटते ते. आणि जे चाहते आहेत, चाहत्यांचे जे प्रेम झाले, परत क्रेज झाली, त्याची वाढतच चालली. म्हणजे खूप आपल्याला त्यांचं चाहते भरपूर आहेत आणि तिकडनं येतो आम्ही पश्चिम महाराष्ट्रात, आम्हाला इकडलं भरपूर प्रेम मिळते. बर. आणि सगळे सहकारी करतात आपल्याला इकडं. आता संभाजीनगरला बैल होता, छत्रपती संभाजीनगरला बैल होता का इथेच होता? बैल संभाजीनगरला असतो. हा. बैल आपला थांबत नाही. तर काय उन्हाळा लागला आपण बैल कमी पळवतो उन्हाळ्यात. बर. आता बऱ्याच लोकांचं असं होतं का उन्हाळ्यात हा बैल कमी पळतोय, पण कमी गिमी नाही, पण बैलाला सहन होत नाही, कारण की बैल आपला ऑलरेडी खाद्य गरमीचा असतो ना त्याला, त्याच्यामुळे आपण जास्त उन्हात बैल पळवत नाही. ज्यावेळेस आता फॉर्च्युनरचं मैदान झालेलं त्यावेळेस तपश्चर्या केली की बाबा मी चप्पल घालणार नाही, त्यानंतर चालू केले का? तसं काय नाही ना? नाही, तसं म्हणजे तेवढ्याच मैदानापुरतं केलं होतं आणि तेवढ्या मैदानात आपल्याला यश भेटलं आणि तिथूनच मी दुसऱ्या दिवशीच चप्पल पण घातली. बरं. आणि आपलं काही तसलं पद्धत डबल काही केलं नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटलं कोणी जर खुन्नस दिली त्या दिवशी बघू आता, काय सोडायचं नाही. एक घोटचा सर्जा म्हणजे रॉकेट मानलं जातं आणि एक जबरदस्त पळतो, त्याविषयी काय सांगतो? ते बैल आता महाराष्ट्रामध्ये एकच नंबर पळतोय आणि त्या बैलातली गती कुठल्याही बैलाला नाही आता. त्या बैल म्हणजे एक प्रकारचं रॉकेट बोलले जाते ना, त्या प्रकारच पळते. या मैदानामध्ये लखनने यापूर्वी सुद्धा प्रथम क्रमांक केलाय. हो, मागच्या वर्षी एक नंबर केला होता. मी पाहिले आले इथं स्टेटस ठेवलाय, चिके आणि लखननी एक नंबर केला होता. बरोबर. आणि बघूया म्हणलं आता काय होते, तर पण झाला एक नंबर. त्या आठवणीत पुनर्जीवित झाले का? हो, मी इथं बसलेलो असं बैलापाशी गादीवर आणि तेच स्टेटस बघत होतो मी. आणि आपले मित्र अमर जगताप नाही का, त्यांनी स्टेटस ठेवलेला. मी ते स्टेटस बघत होतो आणि बैल त्या मोबाईलला बघत होता सकाळी. म्हणजे या मागच्या वर्षी याच स्पॉटवर बैल बांधलेला. बरं. दादांचा कॉल वगैरे झाला की नाही? हा, दादांचा झाला. हा, काय म्हणाले? काय नाही, म्हणजे कडे एक नंबर झाला. अभिनंदन केलंय भाऊने आमचे. बरं. तू ज्यावेळेस म्हणत होता ना, हा बोल. म्हणजे आपला भाऊ येतच नाही जास्ती करून, ते माझ्याच भरोसा सोडून दे. बरोबर. तेवढा विश्वास म्हणजे भरपूर विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. म्हणजे एकदम घरातल्या गत आपलं काम. आणि तुम्ही जसं म्हणलं तसं की कडन आली भाऊ, आता काय म्हणजे भाऊ काय म्हणाले? भाऊ म्हणजे काय टेन्शन नाही, आपला बैल पळते, नाही काय अडचण म्हणले. त्याला बाहेर बी नाही जाऊ द्यायचं, आपण बी तास नाही ओलांडायचं म्हणजे. पण ते त्याला बी सांगितलं होतं सारखा बैल हालून घ्या म्हणलं, कारण की तो बैल कडणी आहे, पहिली कधी पळेल नाही ना कडे, त्यामुळे भेव लागत होतं. पण छान बैल पळा. आणि मला वाटते चाचा प्रथमच या गाडीवरती बसले असते. लखनची गाडी त्यांनी 2-3 वेळेस साकारली. बरोबर. मुळशीमध्ये बकासूर बर कडणी एक नंबर केला होता. तिथं कडणी सिमी लागला होता ना, त्यावेळेस बी चाचानीच गाडी आणली. आणि पेडगावचा एक नंबर हिंद केसरीचा मान केला तेव्हा बी चाचानीच गाडी आणली. लेफ्ट किंग म्हटलं जातं. हो, चाचांना काय. आणि जेव्हा ते बसले त्यांनी आपल्याला
एक नंबर करून दिलाय. 100%. जास्त वेळ नाही की तुमचा पाय कसा आहे आता सध्या? काय एकदम ओके आता. हा जेवढ्या जरा थोडं- आनंदात आता येता पडलोय पण काय ते पडलेलं पण कळत नव्हतं पडलो का काय. म्हणजे एवढा जल्लोष खूप आनंद ना, खूप म्हणजे असं मन भरून आलतंय. बर. कळणी एक नंबर केलाय ना, हा मधनं असल्यावर मग काही नसतं वाटलं, आणि कळणी एक नंबर केला तर भारी वाटलं. बर. या चाहत्यांविषयी सर्व एका शब्दात काय सांगेल? कारण म्हणतात ना की भरपूर बाबा चाहते आहेत आणि चाहते आमचं आहेत तर असंच सर्व प्रेम काही. करावं. हा कारण की आम्ही या भागात येतो, यांनी एवढं प्रेम दिलंय आपल्याला, हम्म. ते खूप प्रेम देते. बर चालेल, धन्यवाद. ओके.